भारतीय सण हे ऋतू बदलाचे द्योतक असतात. आज जरी या सणांचे मूळ महत्त्व विस्मरणात जाऊन केवळ बाह्य उत्सवाचे स्वरूप शिल्लक राहिलेले असले तरी भारतीय संस्कृतीच्या प्राचीन रचनाकारांनी निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करून निसर्गातच आढळणाऱ्या गोष्टींच्या सहाय्याने हे सण कसे साजरे केले जावेत याची मांडणी केली होती. याला दिवाळी देखील अपवाद नाही. तेल उठण्याने केलेले अभ्यंग स्नान, स्निग्धता वाढवणारा फराळ, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींमागे निसर्गात होणारे परिवर्तन दडलेले आहे. परंतु काही गोष्टी सणाच्या निमित्ताने जोडल्या जातात, आत्मसात केल्या जातात आणि संस्कृतीचा भाग होतात. यात भल्या बुऱ्या अशा दोन्ही परंपरांचा समावेश असतो. सध्या दिवाळीच्याच निमित्ताने एक मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे फटाक्यांचा. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे न्यायालयाकडून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवसात फटाके वाजवणे ही परंपरा प्राचीन आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतात कुठलाही सण असो, विशेषतः दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर नेहमीच होताना दिसतो. किंबहुना हा आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार इसवी सनाच्या 14व्या शतकात भारतीय युद्धात बारूद वापरला जाऊ लागला. याविषयी सविस्तर संशोधन पी.के. गोळे यांनी 1950 साली लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन इंडिया बिटवीन या शोध निबंधात मांडले आहे. फटाक्यांचा वापर भारतात 14व्या शतकापासून करण्यात येऊ लागला असे नमूद करण्यात आले आहे. बारूद किंवा गनपावडरचा शोध मध्ययुगीन चीनी कामगारांनी 10व्या किंवा 11व्या शतकात अपघाताने लावला असे मानले जाते. सुरुवातीच्या कालखंडात हा अपघाती आविष्कार डेव्हिल्स डिस्टिलेट म्हणून संबोधला जात होता. या आविष्काराच्या प्रकाशाने आणि आवाजाने प्रेक्षक घाबरले, त्यामुळेच या आविष्काराला डेव्हिल्स डिस्टिलेट संबोधले गेले होते. नंतरच्या काळात चीनी लष्करात गनपावडरचा वापर अधिकाधिक होऊ लागल्याने त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक मूल्यही वाढले. गनपावडरचा पांढरा जादुई दिसणारा धूर यामुळे सार्वजनिक क्षेत्रात त्याचे प्रदर्शन अधिक लोकप्रिय झाले. यातूनच अरबांनी हे तंत्रज्ञान चीनमधून भारत आणि युरोपमध्ये नेले असे मानले जाते. हे तंत्र भारतात आल्यानंतर त्या तंत्रात अनेक बदल झाल्याचे आढळते. भारतात हे फटाके तयार करताना चीनी तंत्रानुसार साहित्याने मिळाल्याने भारतात स्थानिक सामग्रीचा वापर करण्यात आला. त्यामुळे भारतात फटाक्यांची सुधारित आवृत्ती आढळते. अब्दुल रझाक याने भारतातील काही सुरुवातीच्या कालखंडातील फटाक्यांच्या आतिषबाजीच्या सार्वजनिक कार्यक्रमाविषयी नोंदी केल्या आहेत. अब्दुल रझाक हा 1443 सालामध्ये विजयनगरचा राजा देवराया दुसरा याच्या दरबारात तैमुरीद सुलतान शाहरुखचा राजदूत म्हणून होता. त्याने आपल्या नोंदीत महानवमी उत्सवाचे वर्णन केले आहे. रझाकने नोंद केल्याप्रमाणे या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतिषबाजीचे आयोजन केले होते. या काळात भारताला भेट देणारा इटालियन प्रवासी लुडोव्हिको डी बर्थेमा याने विजयनगर शहराचा आणि तेथील हत्तींचे वर्णन करताना फटाक्यांचा संदर्भ दिला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे येथील हत्ती फटाक्यांना खूप घाबरतात. एकूणच विजयनगर साम्राज्यात फटाके आणि आतिषबाजी सामान्य होते हे लक्षात येते. अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यांमध्ये सण, कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यांसारख्या विशेष प्रसंगी फटाके आणि आतिषबाजी हा शाही मनोरंजनाचा एक प्रकार म्हणून अस्तित्वात होता. या कालखंडातील पौराणिक कथांमध्ये, काव्यांमध्ये फटाक्यांचा आतिषबाजीचा संदर्भ सापडतो. यामुळे या कथांच्या लेखकांना, कवींना फटाके आणि आतिषबाजी यांचे ज्ञान असल्याचे समजते. 16व्या शतकात संत एकनाथ स्वामी यांनी रुक्मिणी स्वयंवर या काव्यात रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाच्या वेळेस वापरल्या गेलेल्या रॉकेट पासून आधुनिक फुलबाजा सारख्या समतुल्य फटाक्यांच्या श्रेणीचा उल्लेख केला आहे. 18व्या शतकापर्यंत राज्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोठ्या दिवाळी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनासाठी फटाके वाजवले जाऊ लागले. पेशव्यांची बखर या मराठा इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ग्रंथात कोटामधील दिवाळी उत्सवाचा उल्लेख आहे. या बखरीत महादजी सिंधिया पेशवे सवाई माधवराव यांचे वर्णन करतात. या संदर्भानुसार दिवाळी सण कोटा येथे 4 दिवस साजरा केला जातो. त्यावेळेस लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. या 4 दिवसात कोटाचा राजा त्याच्या राजधानीच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करतो. या आतिषबाजी फटाक्यांची लंका म्हणतात. याच कार्यक्रमात महादजी सिंधिया यांनी मध्यभागी उभारलेल्या रावणाच्या प्रतिमेचे वर्णन केले आहे. मूलतः हे लंका दहनाचे दृश्य आहे. एकूणच दिवाळी सणाच्या दिवशी कोटामध्ये फटाक्यांच्या माध्यमातून लंका दहन केले जात होते. हे ऐकून पेशव्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी अशाच प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी करण्याचा आदेश दिला. परिणामी दिवाळीच्या दिवसात पुण्याची जनता भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीसाठी साक्षीदार ठरली होती.
मध्ययुगीन भारतातील फटाक्याच्या वर्णनावरून फटाके महाग होते असे लक्षात येते. म्हणूनच मुख्यतः राज्यकर्त्यांकडून वैयक्तिक आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या व्यक्तींद्वारे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात वापरले जात होते. वसाहती काळात बहुतेक स्वदेशी उद्योगांप्रमाणेच भारताच्या फटाक्यांच्या उत्पादनाला आणि विकासालाही युरोप आणि चीनमधून आयात होणाऱ्या मालामुळे नुकसान सहन करावे लागले. भारतातील पहिला फटाका कारखाना कोलकात्यात 19व्या शतकात सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर तामिळनाडूमधील शिवकाशी हे फटाक्यांचे आयातीवरील निर्बंधाचा फायदा घेऊन भारताचे फायर क्रॅकर हब म्हणून उदयास आले. वसाहती आणि मध्ययुगीन काळाच्या विपरीत गेल्या 3 दशकात भारतीय मध्यम वर्गाची लोकसंख्या वाढली आणि आर्थिक भरभराट झाली. तसेच देशांतर्गत उद्योगातून फटाक्यांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे याबाबतीत भारताने कधीही मागे वळून पाहिले नाही.